मतमोजणीची तारीख पुढे ढकललेली आहे. त्यामुळं बऱ्याच पक्षांनी, नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली जाते. मात्र दुसरीकडे काही मतदान केंद्रावर ज्या ठिकाणी मतदान होतं, त्या ठिकाणी राडे पाहायला मिळाले, गोंधळ पाहायला मिळाला. एवढंच काय तर हाणामाऱ्या देखील झाल्या. कारण बीड जिल्ह्यामध्ये गेवराईमध्ये सुद्धा हा प्रकार घडलेला होता. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. जाणून घेऊयात. काय सांगाल इकडे मतदानाच्या तारखेनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी मतमोजणी होती. मात्र आता ती 21 तारखेवर गेलेली आहे. काय तुमची भावना आहे? ॲक्च्युली हा सगळा गोंधळ निवडणूक आयोग आणि त्यांच्या यंत्रणेचा आहे. सरकारचं पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्षच आहे किंवा त्यांचंच प्लॅनिंग असेल असे म्हणता येईल. परंतु या ठिकाणी आता जे काही उमेदवार उभे होते ते सगळे किती अडचणीत आले. म्हणजे आता आपल्याला माहीत आहे की बऱ्याच ठिकाणी 15,000, 10,000, 8,000 असे मतं विकत घेऊ लागले लोक. ते म्हणजे सत्ताधारीच, बाकी कोण नाही. बाकी कोणाकडे पैसे आहे. आणि म्हणून हा सगळा जर प्रपंच पाहिलं तर त्या ठिकाणी यांना कुठली प्लॅनिंग जमली नाही आहे आणि मुद्दाम त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. बरं, याच्याचमुळे त्या ठिकाणी मारामारी झाली. मारामारी करणारे कोण? तेच त्यांचे आपसातच मारामारी करायला. आपसात मारामारी करायचं तेही नाटकच आहे. कारण आज सकाळी दोघंही एका मुंबईच्या एखाद्या कार्यक्रमात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बरोबर होते. नाही, आमचं काहीच नाही, आमचं ठीक आहे, ठीक आहे. पण तुमचं वरच्या लेवलला ठीक असेल, पण खालच्या लेवलला तर आता ठीक होणार नाही. इतकी प्रचंड मारामारी झाली. तर त्या मारामारीमुळे त्या ठिकाणी त्यांचे मतभेद बाहेर आले. मला या ठिकाणी हे सांगायचं की आज निवडणूक आयोगाच्यामुळे ह्या चुकीमुळे निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे या ठिकाणी हे सगळं झालं. आत्ता निलंग्याचे सगळे पदाधिकारी माझ्याकडे आले, लातूर जिल्हा निलंगा. आज सगळे ते म्हणाले आम्ही इतकी मोठी इतकी तयारी केली, आमचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा लिमर महाराज हे येणार निवडून. पण आता हे परत वाढल्यानंतर आता परत एक्सपेंडिचर करायचं, कुठून करायचं, कसं करायचं, काय करायचं, ती चर्चा करायला माझ्याकडे ते संभाजीनगरला इथे छत्रपती संभाजीनगरला आलेत. मी आता अनिल देसाईंशी बोलतो आता पुढे काय प्लॅनिंग करायची. कारण शेवटी कसं आहे, जर हे असंच असेल तर त्या ठिकाणी आधीच कार्यकर्त्यांना पळवापळवी केली. आमचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी पळवले गेले. आमच्या अनेक उमेदवारांना फोडण्यात आलं. आमच्या अनेक उमेदवाराला सांगितलं तुम्ही चुप बसा, घरी जा, पळा, इकडे पळा, निवडणुकीत भाग घेऊ नका. कारण त्यांना फक्त भीती होती उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची. आणि म्हणून त्याने असं वाटलं की आता हे आपण सगळे पूर्ण हे गेले की आपलं काही नाही. पण तरी पण आमच्या बहादर शिवसैनिकांनी मराठवाड्यामध्ये बहादर शिवसैनिकांनी 2, 4, 5, 10, 8, 9 काही ठिकाणी पूर्ण असे भरले फॉर्म आणि उमेदवारी घेतली आणि प्रचारही केला. आता पण इतका प्रचार केल्यानंतर समजा आता एकदम म्हणजे हिमतीने पुढे आले. हिमतीने पुढे येऊन त्या ठिकाणी प्रचार केला त्यांनी. आता फक्त मतदानालाच जायचं हे दिलं तर ते मतदानाची तारीख वाढली. किती लोकांवरचा परिणाम झाला. इलेक्शन कमिशनने काय केलं? मी हे सांगतो की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातले जे कर्मचारी जे काम करतात त्यांना काय कळत नव्हतं का? जे आरोप वगैरे असतात त्यांना कळलं नाही का? हे ते मुद्दाम केलं असं मला वाटतं. नाहीतर मग यांच्यावर केसेस झाल्या पाहिजे. बरं, कुणावर केस झाली पाहिजे या नेमकं? सगळ्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे सगळं केलं ना त्यांच्यावर. कारण आता हे सगळं पूर्ण यंत्रणा निवडणूक आयोगाच्या अंडर येते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे जे आरोप होते त्यांना झोपा घेतल्या होत्या की त्याने. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा? हां, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण त्याच्यामुळे इतकं नुकसान आणि इतकं त्रस्त झाले लोकं, जनता झाले. म्हणजे आता तारीख वाढल्यानंतर पण त्रस्त, त्याच्यानंतर मग परत बाकी निकालासाठी त्रस्त, त्याच्यानंतर मग बाकी जे 20 तारखेला जे मतदान होईल ते अजून त्रस्त. मग हे तुम्ही लोकांना, उमेदवारांना त्रास देण्यासाठी तुम्ही ही प्लॅनिंग केली का, असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आता जे त्या खात्यातली त्या याच्यातली लोकं आहेत जे इलेक्शन कमिशन काम करतात ते पुढे कशाला जातील? ते म्हणतील मुगत असं झालं ना, आम्हाला आमच्यावर दोष येईल. पण हे बरोबर नाही आहे. म्हणून हा सगळा त्या ठिकाणी घोळ हा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे एक. आणि सरकारचं कुठलंही त्याच्या नियंत्रण नाही आहे. हो द्या, जाऊ द्या, आपल्या पुढे निवडणुका ढकलायच्या आहे ते, हा प्लॅन त्यांचा पण आहे. बरं. परंतु दुसरीकडे जे काही स्ट्रॉंग सेंटर्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी हे पेट्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी उमेदवारांना सुद्धा पहारा द्यावा लागतोय. आता हे बऱ्याच दिवस होणार आहे असं. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये लोकसभेच्या वेळेस त्या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी केलं होतं की आपल्या तिथे माणसं ठेवायचं आहे.
परंतु त्या ठिकाणी आता किती दिवस ठेवतील, काय ठेवतील, कशाकरता ठेवतील, म्हणजे इतकं त्रासाचं नाही खूप मोठा. हा त्रास त्या ठिकाणी ते सहन करून त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला काही गडबड होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते भीतात आणि त्या ठिकाणी ते पाहण्यात येतात. बरं, आपण पाहत आहे ज्या काय मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर, त्या ठिकाणी देखील जे उमेदवार म्हणा किंवा कार्यकर्ते हा तर त्रास होतोयच, मात्र ही सर्व काही चूक आहे ती निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे करतात. त्यामुळं चंद्रकांत खैरे यांनी देखील निवडणूक आयोगावर आपला संताप व्यक्त केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.